तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. आज माझा हॉस्टेल मधला शेवटचा दिवस आहे. उद्या मी हॉस्टेल सोडून जाते. चला म्हटलं जाता जाता एक युट्यूबला व्हिडिओ बनवून जावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आता मी सामान सगळं पॅक करणार आहे, कारण उद्या मला लवकर जायचंय. आज माझा शेवटचा पेपर होता, खूप छान गेला, मस्त वाटतंय. किती दिवसापासून वाट बघत होते या दिवसाची आणि फायनली तो दिवस आलाय. चला, आणि खरंच सांगते, मी इतका पसारा केलाय ना, कारण आता घरी जाणार होते ना कायमचे, त्याच्यामुळे म्हटलं आवरायचंयच ना कपाट, त्याच्यामुळे भरपूर पसारा केलाय. सो काही कमेंट करू नका माझा पसारा बघून. थोडंसं वाईट पण वाटतं यार, नाही का? 2 वर्ष होते मी इकडं. 1 वर्ष तर म्हणजे 1 इयरला फर्स्ट इयर मी जेव्हा आले ना, तेव्हा मी दुसऱ्या रूम मध्ये होते आणि आता मी ह्या रूम मध्ये. तो थोडंसं वाईट वाटतं की यार सगळं सोडून चाललंय आणि हॉस्टेल लाईफ परत एन्जॉय करायला भेटेल का नाही आय डोंट नो. पण एवढं 2 वर्ष एन्जॉय केलं, खूप छान वाटतंय. खूप साऱ्या मेमरीज क्रिएट केल्यात आणि स्पेशली ब्लॉग मुळे ते पॉसिबल झाले आणि म्हणूनच ही एक मेमरी राहावी म्हणून आम्ही लॉंग व्हिडिओ बघते. शेवटपर्यंत नक्कीच बघा, स्टे ट्यून विथ मी. चला तुम्हाला सगळं दाखवते. ऐकलंय पसारा माझ्या ह्याच्यामध्ये, हे बघा. प्लीज कोणी काय बोलू नका, एवढा पसारा आम्ही पण नाही करत. पण झालाय तो आता एक्झाममुळे मला आवडायचं होतं, त्याच्यामुळे मी केले. काही एवढा सगळा पसारा आहे ना मला. आणि सॉंग ऐकता ऐकता करते आणि कॅपॅसिटी नाही आहे. डोळे बघा, काय एवढी झोप लागली मला. 8 वाजता लागले तर आता 9 वाजले. फायनली झालं पण सगळं आवरून. कितने सारे वैसे आणि कबर्ड में कल मैं पहनूंगी और ये लैपटॉप और इतना सही है, एक बकेट और थोड़ा सा ये है, वो भी हो जाएगा. चलो गाइस, बहुत नींद आ गई है, अब मिलते हैं. गुड मॉर्निंग गाइज. फायनली तो दिवस आला आहे 4 जुलै, ज्याची की मी वाट बघत होते पेपर चालू होण्यापासूनच. आणि फायनली तो दिवस आलाय 4 जुलै 2026. आज आम्ही रूम सोडून चाललोय, सगळी तयारी झालेली आहे. आणि हा व्हिडिओ मला रात्रीच बनवायचा होता, पण रात्री अंधार होता ना, सो म्हटलं माझी रूम सगळी दिसायची नाही तुम्हाला, कारण मला सगळं दाखवायचे, माझ्या रूममधले ड्रॉइंग्स, माझ्या सगळ्या वस्तू, माझे रूममेट्स, सगळं सगळं सगळं. त्याच्यामुळे म्हटलं आत्ता बनवते. आता थोड्या वेळातच जाणार मी पण, तर तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ बनवून होईल. ही माझी रूम 212 रूम आहे माझी. सो दिस इज द लुक. अशी माझी रूम आहे. 5 बेड आहेत आणि 5 जणी आहेत आम्ही एका रूममध्ये. इकडे स्विच आहे, इकडे मी. हे बघा कसं केलं, कुठे नाही केलं. मी जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे सेकंड इयरला मी ह्या रूममध्ये आले ना, तर तेव्हा जेव्हा मी आले तेव्हा मी म्हणजे मला सवय आहे की टाइम टेबल इथे भिंतीवर काढायचं. मी असं काही चिटकवत नाही, हे टाइम टेबल आहे. आणि आता माहिती नाही टाकत आता बॅग बिग बंद झालेली माझा. ही एक बॅग आहे, ह्याच्यात ब्लँकेट भरले. इकडं अजून ही उशी आणि गादी, नंतर फोल्ड करणार. इकडे शूज याच्यात, इकडं थोडे बुक्स आणि आहेत, आणि ह्याच्यात बाकीचे कपडे वगैरे, त्याच्यात पण कपडे भरून ठेवलेत. हा माझा बेड आहे. फायनली ह्या बेडची जागा कमी झालेली आहे. इकडे हर्षल दीदीचा बेड आहे. हर्षल दीदी हाय कार्ड. आणि इकडे हा शामीचा बेड आहे, तिचं पण सगळं सामान घेऊन झालेलं आहे. बेडवर आकांक्षा दीदी असते, आता घरी गेली. आणि तिचं कबड आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, गणपती बसलेला आमच्या इकडे, आम्ही दररोज आरती करायचं, तर मिस करायला खूप मी. इकडे हा पूजा दीदीचा बेड आहे. आणि गाईज माझ्या रूममध्ये इतके छान छान ड्रॉइंग्स काढलेत माझ्या आधीच्या रूममेट्सने, ते पण मी तुम्हाला दाखवते, कारण खरंच पाहण्यासारखे ड्रॉइंग्स आहेत. ही पहिली ड्रॉइंग किती छान आहे ना, त्या कबडच्या मागे थोडीशी गेली आहे, मी पण नाही पाहिजे होती पण जाऊ द्या. आणि ही दुसरी ड्रॉइंग, ही पण छान आहे, कोणी काढली काय माहिती. आणि ही तिसरी ड्रॉइंग किती छान आहे ना, बघा ना. म्हणजे मी जेव्हा आले होते रूममध्ये तेव्हा ह्या ड्रॉइंगवरच मी तर म्हटलं होतं वाव काय भारी काढली. ही तिसरी ड्रॉइंग बघा ना, कलर केल्यावरती किती छान दिसन. ही चौथी मिकी माऊस. पुन्हा हे पण काढलंय, हे तर इनकम्प्लीटच राहून गेलेलं आहे, आम्ही कंप्लीट केलं असतं पण आम्हाला येत नाही. हे बघा, हे पण छोटंसं, हे किती कलाकारी असतं बघा ना, गर्ल्स बॉईज पण काढतात असे काय माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईज आमच्या खिडकीतनं इतकं छान व्ह्यू दिसतोय ना, तुम्हाला दाखवते. हां, बिल्डिंग सगळ्यात नाही डोंगर आहेत आमच्या खिडकीतनं. इज द फेवरेट. बघा इकडे पण डोंगर आहे, इकडे पण डोंगर आहे, इकडे पण डोंगर आहे, सगळीकडे डोंगर डोंगर. गाईज श्रेया चालली आता आणि आम्ही सगळे आलोय सोडवायला, आणि याच्यानंतर मी पण जाणार आहे. सो श्रेयाचे पप्पा आलेत तिला घ्यायला. श्रेयाचे पप्पा आहेत आणि ते श्रेयाचे काका आहेत. गाईज मी आता सगळी कॉलेज ॲडमिशन करायला, त्याच्या अगोदर मला माझी एक्स रूम आणि एक्स रूममेट दाखवते. आणि माझ्या रूममेटचं काजल आहे, ती प्रियंका आणि माझी एक्स रूममेट. आणि आता आपण सगळ्या घरी चालत बघा. हो बाय. आता ॲडमिशन घ्यायला आले अकाउंट सेक्शनला. सर आणि ते माझे व्हिडिओ पाहत असतात. इकडे पण
हे आमचं अकाउंट सेक्शन आहे, इकडचे सर आहेत. माझी मेसेज गाईज. जेवण झालं, गेट पास पण घेतलंय आणि पाऊस लागला बघा. तसं पण थोडं भिजत जायचं. चला आतमध्ये साईन करायला. गया है अभी. माझी आहे. एवढी सगळी गाडी भरली, मागची डिक्की पण भरली. द रूममेट्स गाईच. आकांक्षा दिदी नाही फक्त, सगळे येत नाही तर काहीच. सकाळी 9 वाजता मला आवरून ठेवायला सांगितलंय आणि आता वाजलेत 4 वाजले. 4 वाजता आलोय बघा, एवढा उशीर नाही झाला. काहीच पाऊस पण येतोय, पण ते काहीतरी प्रॉब्लेम झाला होता गाडीचा, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. बरोबर ना? बरोबर. हां, सो फायनली आता चाललोय मी. रडायलाच येत नाही काहीच मला. वरून पाऊस पडते. हा ना, वरून पाऊस पडते. असं करावं लागेल मला, काय माहिती, पण रडायला नाही येते मला. जाऊ, चांगली गोष्ट आहे, रडलं नाही पाहिजे. फोन केलं कोण? गाडी साईडला गेलो. कधी भेटायचं मला. तुम्ही गेले आता, मग मी येईल एक 1-1.5 तासात. श्रावणीला सोडवलंय श्रावणीच्या मावशीकडं. कुत्रा नाही झालं काय. आता मी शीतलताईकडे चाललोय. आता मी तसंच घेणार आहे. श्रीतेश, तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा बघायचे माझे व्लॉग्स, माऊचे व्लॉग्स बघायचे. पॅन्टच नाही घातली श्रीतेश मी. काहीच खरंच खूप दमले आज. कसं कसं आले माझं मलाच माहिती. आणि आता श्रीतेशला झोपवलंय. श्रीतेश झोपून गेलाय, आम्हाला पण ती झोप आली. त्यांनी कुणाला त्यांनी सगळ्यांची मालिश केली, माझी पण केली, शीतलताईची करताय, दाजींची पण केली. आता त्याची करायची, पण त्याला नवरत्न तेल लागतंय आणि आमचं नवरत्न तेल एक्सपायर झालेली आहे. त्याची मालिश आज कॅन्सल आहे. चला आता झोप उडाली आता माझी, तर झोपावं लागेल. आज येताना काय काय कुठं नाही झालं ते मी सांगते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला आजसाठी एवढंच गाईज. आणि मला सांगा आजचा माझा आज दिवसभराचा, सॉरी काल परवापासूनचा दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला. लव यू.